स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्या 88व्या जयंतीनिमित्त रविवारी विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत शहरातील 200 शालेय विद्यार्थ्यांना सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला महाअवतार नरसिंहा हा धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचा चित्रपट मोफत दाखवण्यात आला। हा कार्यक्रम लक्ष्मीनारायण चित्रपटगृहात उत्साहात पार पडला। हा उपक्रम विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गवासी तात्या कोठे, स्वर्गवासी राजेश कोठे आणि स्वर्गवासी महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, संस्थापक प्रथमेश कोठे, राज महेंद्र कमटम, संतोष सोमा, नारायण माशाळकर, अक्षय वागसे, निशांत सावळे, सूर्यकांत जिंदम, अनिल दंडगुळे आणि वासू यलदंडी यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या या अनोख्या सांस्कृतिक भेटीचे कौतुक केले। आमदार देवेंद्र कोठे आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, धर्म आणि परंपरेबद्दलची ओढ निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले। त्यांनी प्रथमेश कोठे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे विशेष कौतुक केले। यावेळी माहिती देताना प्रथमेश कोठे म्हणाले, आजच्या पिढीला हिंदू संस्कृतीचे ज्ञान व्हावे आणि धर्मकथांमधील आदर्श आचरण समजावे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे। चित्रपट हे माध्यम मुलांना प्रभावीपणे संदेश पोहोचवण्यासाठी सर्वोत्तम आहे, म्हणून हा उपक्रम हाती घेतला। कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे संस्कृती आणि परंपरांबद्दलची जाण अधिक वाढते असे मत व्यक्त केले। माझे लहान बंधू माननीय प्रथमेश महेश कोठे यांनी आज विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील लोकांसाठी चित्रपट शोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। नरसिंहा पिक्चरच्या माध्यमातून जो चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा अशा चित्रपट आपल्या परिसरातील श्रमिकांच्या मुलांना, गोरगरीब जनतेतील नागरिकातील मुलांना व विद्यार्थ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पाहता यावं, आज तो शो त्यांनी सोलापुरातील लक्ष्मीनारायण टॉकीज येथे आमचे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 88व्या जयंतीचं निमित्त साधून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। मी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करतो। यापुढे देखील त्यांच्या वतीने आम्हा सर्व कोठे परिवारावरती, विशेषतः स्वर्गीय तात्या, स्वर्गीय महेशांना व स्वर्गीय राजेशांनावरती जोडले गेलेल्या सर्व लोकांच्या सोबत राहून असेच विधायक कार्यक्रम आमच्या माध्यमातून होत राहो। हे काम आमच्या पूर्वीच्या पिढीतील लोकांनी केलेलं आहे। येणाऱ्या काळात आम्ही सर्व पिढी भावंड असो, आमचे सर्व स्नेहीजन करत राहू हा विश्वास आजच्या या जयंतीनिमित्तानं व्यक्त करतो आणि या उपक्रमाचं खूप अभिनंदन करून शुभेच्छा देतो। ते सांगा थोडक्यात। स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांनी विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी निर्णय घेतला की 10वीच्या विद्यार्थ्यांना नुकताच जो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे महाअवतार नरसिंह ते दाखवूया। कारण आपला इतिहास आणि आपल्या ग्रंथातली माहिती हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। अतिशय कमी वयात भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंवरती जी निष्ठा ठेवली होती, जी श्रद्धा ठेवली होती, मग हिरण्यकश्यपाच्या पोटाला जन्माला येऊन सुद्धा भगवान विष्णूंच्या प्रती त्यांची श्रद्धा, त्यांना अनेक अडचणीतून नेहमी भगवान विष्णूंनी मदत केली आणि त्यातनं त्यांना बाहेर काढलं। योगायोगाने तात्यासाहेबांचं नाव सुद्धा भगवान विष्णूंच्याच नावाने आहे आणि त्या पिक्चरमध्ये 2 विष्णूंचे अवतार दाखवल्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी आम्ही तो निर्णय घेतला की आपण तात्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं एक काहीतरी कार्य करूया। त्यामुळे सगळे आम्ही विष्णू महेश प्रतिष्ठानचे सभासदांनी निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्यात जे काही अडीअडचणी येत असतील विद्यार्थ्यांना, त्यांना या पिक्चरामधून प्रोत्साहन मिळालं पाहिजे। कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपलं चांगलं काम करायचं आपण नेहमी सुरू ठेवलं पाहिजे। कारण देव सुद्धा त्यालाच मदत करतो जो चांगलं काम करतो। त्यामुळं आपलं सत्कर्म हा नेहमी चालू असला पाहिजे। मूळ उद्दिष्ट आमचा तोच होता। त्यामुळे आम्ही हा पिक्चर किती विद्यार्थी आहेत? जवळजवळ 200 विद्यार्थी आहेत आणि बाकीचे सगळे जे तात्यांवरती प्रेम करणारे लोक आहेत, महेशांनांवरती प्रेम करणारे लोक आहेत आणि विष्णू महेश प्रतिष्ठानचे जे सभासद आहेत ते सर्वजण हा पिक्चरचा आनंद घेणार आहेत। रोल रोल रोल
स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 88व्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठानचे श्री प्रथमेश महेश कोठे यांच्यातर्फे आज शाळेतल्या विद्यार्थ्यांना लक्ष्मीनारायण टॉकीज इथे नरसिंहस्वामी यांच्यावरती चित्रपट दाखवण्यात येत आहे आणि ह्या चित्रपटामधून आपला इतिहास आणि विद्यार्थ्यांना जे ॲनिमेशन थ्रू आपल्याबद्दल संस्कृतीबद्दल माहिती करून देण्यामध्ये त्यांचा एक प्रयत्न आहे आणि ह्या रूपाने तात्यांना कोठे परिवारतर्फे आम्ही एक वेगळी श्रद्धांजली अर्पित करत आहोत। त्याबद्दल विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व तात्यांवरती प्रेम करणारे तसेच महेश अण्णांवरती प्रेम करणारे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित लोकांचा मी कोठे परिवारातर्फे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।